आमदार नसूनही गाडीवर लोगो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा कारनामा. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे एका वादग्रस्त प्रकारामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आमदार नसतानाही त्यांनी आपल्या खाजगी वाहनावर आमदार असा अधिकृत लोगो लावल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार सोलापूर विश्रामगृहात त्यांच्या MH4 HD 5565 क्रमांकाच्या गाडीसोबत दिसून आलं. त्यानंतर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राज्यातील फक्त 288 विधानसभा सदस्य, 78 विधान परिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र उमेश पाटील हे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांनी अधिकृत प्रतीक वापरल्याने नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार घडलेला आहे. आणि विशेष म्हणजे उमेश पाटील यांना याविषयी विचारलं असता त्यांनी अतिशय हलक्या-फुलक्या शब्दात मला आमदार झाल्यासारखंच वाटतंय म्हणून मी लोगो लावला अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात भुवया उंचावल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे कोणताही अधिकृत हुद्दा नसताना सरकारचा लोगो किंवा प्रतीक वापरणं हा कायद्याचा भंग मानला जातो. त्यामुळे गैरप्रकार, दिशाभूल, शासकीय सवलतींचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते. स्थानिक पातळीवर यासंबंधी चौकशीची मागणी होत असून या प्रकरणी पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.